Welcome to Agni Academy. This is Yogesh Pardeshi. Today we are going to learn about Union and its territory. आज आपण संघ व त्याचे राज्यक्षेत्र याविषयी बोलणार आहोत. आता व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस टॉपिक? ह्या टॉपिकबद्दल अभ्यास का करायचा? कारण प्रत्येक वेळी जेव्हा नवीन राज्य तयार होतं, जेव्हा इंटरनॅशनल बाउंड्री डिस्प्यूट्स तयार होतात किंवा दोन राज्यांमध्ये वाद होतात, त्यावेळेस हे टॉपिक सगळ्यात जास्त कन्सर्नचा असतो. 1 ते 4 नंबरच्या आर्टिकलमध्ये युनियन अँड इट्स टेरिटरीबद्दल दिलेलं आहे. आता आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सेज इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे इंडिया म्हणजेच भारत हा एक राज्यांचा संघ असेल, रादर दॅन अ फेडरेशन ऑफ स्टेट्स. म्हणजे राज्यांचा संघ असेल, राज्यसंघ नव्हे. कळलं? इथे मराठी तंतोतंत बघा, राज्यांचा संघ असेल आणि राज्यसंघ नसेल. आता हे आर्टिकल 1 कशाबद्दल सांगतं? तर नेचर ऑफ इंडियन पॉलिटी, म्हणजे आपल्या राज्यव्यवस्थेचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे, आपल्या राज्यव्यवस्था कशी आहे याबद्दल सांगतं. आणि भारताच्या ह्या युनियनचं नाव काय आहे? नाव काय आहे? तर इंडिया दॅट इज भारत. म्हणजे 2 नावं असलेला आपला देश आहे, इंडिया दॅट इज भारत. बरं, आता टेरिटरीजबद्दल सांगितलं आहे की राज्यक्षेत्र. आता इथे जो टेरिटरी आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश असेल? त्या राज्यक्षेत्रामध्ये समावेश कशाचा असेल? तर युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यांचा समावेश असेल, त्या राज्यांच्या राज्यक्षेत्रांचा समावेश असेल. आणि दुसरं केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीजच्या राज्यक्षेत्रांचा समावेश असेल. आणि टेरिटरीज दॅट शॅल बी ॲक्वायर्ड इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये भारतामध्ये विलीन करण्यात येणाऱ्या टेरिटरीजचा राज्यक्षेत्रांचा समावेश यामध्ये असेल. आता टेरिटरी हे शब्द कसा आहे? म्हणजे राज्यक्षेत्र हा शब्द युनियनपेक्षा म्हणजे संघ या शब्दापेक्षा मोठा आहे. इट हॅज अ वायडर स्कोप. कसा? तर टेरिटरीज दॅट मे बी ॲक्वायर्ड इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये भारतात विलीन करण्यात येणाऱ्या इतरही टेरिटरीजबद्दल हा शब्द सांगतो आपल्याला. पण युनियन जेव्हा बोलतो आपण तेव्हा फक्त आपल्या राज्यांचाच समावेश होतो. ओके, आता मला सांगा, यामध्ये भारताच्या एखाद्या राज्याला भारताच्या संघापासून म्हणजे युनियनपासून विभक्त होण्याचा अधिकार आहे का? इज देअर एनी राईट फॉर एनी स्टेट टू secede फ्रॉम इंडियन युनियन? देर इज नो राईट, बिकॉज इंडियन युनियन इज नॉट अन आउटकम ऑफ फेडरेशन ऑफ स्टेट्स और एनी ॲग्रीमेंट बाय स्टेट्स. म्हणजे भारताचा जो संघ आहे तो काही यांच्या ॲग्रीमेंटनं बनलेला नाही आहे. युनायटेड स्टेट्समध्ये तसं आहे. इंडियन युनियन इज इंडिस्ट्रक्टिबल स्टेट. इंडियन युनियन इज इंडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट. म्हणजे युनियन कॅन डिस्ट्रॉय द स्टेट. संघ हे राज्यांना नष्ट करू शकतात. मराठीमध्ये कसं उदाहरण आहे त्याचं? अभंजक संघ. कुणाचा? भंजक राज्यांचा. भंजक राज्यांचा अभंजक संघ. ठीक आहे. आता आर्टिकल 1 बद्दल आपण पाहिलं. आर्टिकल 1 सांगतं नेम आणि त्याच्या टेरिटरीज बद्दल सांगतं. आर्टिकल 2 आणि 3 हे सोबत वाचायचं. याच्यामधला फरक बघून घेऊ आपण. ठीक आहे. लेक्चरमध्ये पुढे आपण कुठले स्टेट्स कसे फॉर्म झाले आणि आत्ता लेटेस्ट कसा स्टेट जम्मू अँड काश्मीर आणि लडाख याबद्दल पण बघू. आणि कमिशन्स, स्टेट रिऑर्गनायझेशनसाठी ज्या ज्या कमिटी आणि कमिशन्स होते त्याबद्दल थोडेफार माहिती घेऊ. ओके. आर्टिकल 2 सेज फॉर टू ॲडमिट अँड इस्टॅब्लिश न्यू स्टेट्स. आता आणि 3 मध्ये काय? अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज ऑफ एक्झिस्टिंग स्टेट. आता 2 मध्ये ॲडमिट इन टू म्हणजे इतर देशातील किंवा जो अस्तित्वात असलेला भाग आहे, राज्य आहे, त्याला भारतीय युनियनमध्ये घेता येतं. ठीक आहे. हे आर्टिकल 2 अंतर्गत. आणि इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट म्हणजे नवीन राज्याची निर्मिती करता येते जे अस्तित्वात नव्हतं. ठीक आहे. तर हे आर्टिकल 2 मध्ये आहे. आर्टिकल 3 मध्ये काय?
अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज म्हणजे एखाद्या राज्याच्या राज्यक्षेत्रामध्ये बदल करता येतो. ठीक आहे. टू डिमिनिश द एरिया ऑफ द स्टेट, टू इन्क्रीज द एरिया ऑफ स्टेट, टू डिक्रीज द एरिया ऑफ द स्टेट, दॅट इज डिमिनिश. ओके. टू अल्टर द बाउंड्रीज अँड अल्टर द नेम ऑफ द स्टेट. म्हणजे पार्लमेंटला हा राईट आहे की आपण कुठल्याही राज्याच्या सीमांमध्ये बदल करू शकतो. ओके. तर हे एक्झिस्टिंग स्टेटबद्दल आहे, म्हणजे ऑलरेडी अस्तित्वात असलेल्या राज्यांबद्दल आर्टिकल 3 आहे. पण आर्टिकल 2 हा संघामध्ये ऑलरेडी भारतीय संघामध्ये नसलेल्या स्टेट्सबद्दल बोलतो. तर हे आर्टिकल 3 संघामध्ये असलेल्या राज्यांबद्दल बोलतो. ठीक आहे. आता इथे आर्टिकल 2A बद्दल आपण बोलतो. त्यामध्ये सिक्कीमबद्दल दिलं होतं. हे आर्टिकल ॲड केलं होतं आधी, पण ते नंतर रिपील करण्यात आलं. ठीक आहे. आपण त्याबद्दल सिक्कीमबद्दल जाणून घेताना बघू. त्याला प्रोटेक्टोरेट काय म्हटलं, त्याला असोसिएटेड स्टेट काय म्हटलं, याबद्दल आपण जाणून घेऊ. ओके. आर्टिकल 4 सांगतं की चेंजेस मेड अंडर आर्टिकल 2 अँड 3 नीड्स नो अमेंडमेंट अंडर आर्टिकल 368. आता आर्टिकल 2 मध्ये जे आपण पाहिलं की नवीन राज्य निर्माण केले, आर्टिकल 3 मध्ये पाहिलं की अल्टरेशन, त्याच्या नावामध्ये बदल केला, त्याचा एरिया डिमिनिश केला किंवा त्याचा एरिया वाढवला, तर यासाठी काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची गरज पडणार नाही. पण 1960 मध्ये एक वाद निर्माण झाला होता की बेरोबारी युनियनचा भाग हा आपल्याला बांगलादेशला देऊन टाकायचा होता. पण त्यावेळेस पूर्व पाकिस्तान, वेस्ट बेंगालचा काही भाग हा त्यांना द्यायचा होता. इट वॉज अ डिस्प्युटेड एरिया. मग त्याच्यासाठी 9वी घटना दुरुस्ती करावी लागली 1960 मध्ये. कारण आपण आर्टिकल 4 अंतर्गत पाहिलं होतं की बदल जर करायचा आहे तर त्याच्यासाठी काही 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही आहे. पण टेरिटरीजच्या डिमिनिशिंग द एरिया म्हणजे एरिया कमी करण्यामध्ये याचा समावेश होत नाही की आपली टेरिटरी दुसऱ्याला देऊन टाकायची. म्हणून संविधानामध्ये बदल करावा लागला आणि 9वी घटना दुरुस्ती आपण केली. पण 1969 मध्ये 1969 यावेळेस कोर्टाने सांगितलं की आपली टेरिटरीचा संबंध नाही आहे, पण हा बाउंड्री डिस्प्यूट हा एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने सुद्धा सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. आपण 1960ला प्रेसिडेन्शियल रेफरन्स वापरून ते बेरोबारी युनियनची जो भूभाग होता तो पाकिस्तानला देण्यात आला होता, वेस्ट बेंगालचा. ठीक आहे. ते कमिशन्स आपण पाहू. डिमिनिशिंग द एरिया ही टर्म लक्षात ठेवा. आता काही कमिशन्स बघू. कमिशन फॉर द रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स. तसं तर रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट ॲक्ट 1956 याबद्दल आपण लक्षात ठेवलं पाहिजे. रिऑर्गनायझेशन. ओके. तर काही कमिशन्स आहेत. JP धर कमिशन, SK धर कमिशन आहे. हे 1948 जूनमध्ये अपॉइंट केलं होतं टू चेक द बेसिस ऑन द बेसिस ऑफ द रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट्स ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज, लिंग्विस्टिक बेसिस, म्हणजे भाषावर प्रांतरचना असावी की नसावी यासाठी धर कमिशन नेमलं होतं. पण त्यांनी लिंग्विस्टिक बेसिस जो आहे, भाषावार प्रांतरचना नाकारली आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या जसं सोयीस्कर राहील अशाच राज्याची निर्मिती करण्याची सांगितली आणि भाषावार प्रांतरचना नाही सांगितली. आता हे 2 नंबरचं आर्टिकल आहे. JVP कमिटी. दुसरं जे कमिशन आहे ते JVP कमिटी. आता JVP काय आहे? J इज फॉर जवाहरलाल नेहरू, V इज फॉर वल्लभभाई पटेल आणि P इज फॉर पट्टाभी सीतारामय्या. यांची कमिटी नेमण्यात आली 3 त्रिसदस्यीय 1948 आणि एप्रिल 1949 मध्ये त्यांनी रिपोर्ट दिला आणि त्यांनी सुद्धा लँग्वेज ॲज अ बेसिस फॉर फॉर्मेशन ऑफ स्टेट रिजेक्ट केला. ठीक आहे. लँग्वेजच्या बेसिसवर नाही. पण झालं काय, मीनवाईल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला फोर्सफुली एक स्टेट क्रिएट करावा लागला ड्यू टू पब्लिक प्रेशर. पब्लिक ओपिनियनचं प्रेशर होतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे ऑक्टोबर 1953ला
ऑक्टोबर 1953ला सेपरेट तेलुगू स्पीकिंग पॉप्युलेशन हे आंध्रा स्टेट म्हणून बनवण्यात आलं 1953ला. आता याच्यामागे रिझन काय होतं की एजिटेशन, खूप मोठा एक लढा उभारला होता आणि पोट्टी श्रीरामुलू काँग्रेस पर्सन त्यांची डेथ झाली होती आफ्टर 56 डे ऑफ हंगर इन फॉर द कॉज. या कॉजसाठी त्यांनी उपोषण धरलं होतं की 56 दिवस. त्यानंतर त्यांनी त्यांचा देह ठेवला आणि त्याच्यामुळे ही मागणी स्ट्रॉंग झाली आणि 1953ला पहिलं भाषावार प्रांत म्हणजे आंध्रा हे राज्य आहे. फर्स्ट लिंग्विस्टिक स्टेट इज आंध्रा. ठीक आहे. जर आता यांच्या भाषेसाठी यांना जर राज्याची निर्मिती केली, आता इथं नकाशे जे दिलेत ना हे फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग दिलेले आहेत की ते तंतोतंत आहेत असं नाही आहे. तर भाषावार प्रांत रचना करण्यात आली म्हणून इतर राज्यांद्वारे पण गव्हर्नमेंटला प्रेशर आलं की तुम्ही आम्हाला सुद्धा मराठी भाषिक राज्य हवं आहे. इतर बंगाली भाषिक आणि वेगवेगळ्या भाषांद्वारे वेगवेगळे प्रांत निर्माण करण्यासाठी मागणी जोर धरली त्यांनी. तर त्यासाठी परत एकदा फजल अली कमिशन टू चेक द लँग्वेज ॲज अ बेसिस ऑफ द स्टेट. मग त्यांनी सप्टेंबर 1955ला त्यांचा रिपोर्ट सबमिट केला आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं की भाषावार प्रांतरचना असावी. पण त्यांनी हे रिजेक्ट केलं की 1 लँग्वेज 1 स्टेट, की एक भाषा आणि एक राज्य. ठीक आहे. पण त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्ससुद्धा धरलं आणि फायनान्शियल आणि लँग्वेजची होमोजिनिटी, की ती लँग्वेज कुठल्या भागात किती एरियामध्ये बोलली जाते त्यानुसार त्यांनी स्टेटची रिऑर्गनायझेशन करण्यासाठी सल्ला दिला. फजल अली कमिशन. यामध्ये KM पन्नीकर हे पण होते. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ स्टेट्स बघू. 1956 नंतर आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती माहिती आहे 1960ला झाली. आता महाराष्ट्रासोबत गुजरात राज्याची सुद्धा निर्मिती झाली. बायलिंग्वल स्टेट ऑफ बॉम्बे, म्हणजे बॉम्बे या स्टेटमध्ये कुठल्या गुजराती आणि मराठी भाषा बोलली जायची. तर मराठी भाषेसाठी महाराष्ट्र राज्य निर्माण केलं आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात हे राज्य निर्माण केलं. ठीक आहे. महाराष्ट्र वॉज द 50th स्टेट. त्यानंतर 1961ला म्हणजे 60 नंतर 1961ला दादरा अँड नगर हवेली ही युनियन टेरिटरी बनवण्यात आली. ठीक आहे. त्याआधी 1954पर्यंत ते पोर्तुगीज रूलमध्ये होते. त्यानंतर 1961पर्यंत तिथे ॲडमिनिस्ट्रेटर नेमला होता, म्हणजे प्रशासक नेमला होता आणि 61ला त्याला युनियन ऑफ इंडियामध्ये ऑफिशियली तो जो ॲडमिनिस्ट्रेटर जो प्रशासक होता तो लोकांद्वारेच निवडला जायचा, म्हणजे ॲज सच युनियनमध्ये तो पार्ट नव्हता. ठीक आहे. तर 1961मध्ये ऑफिशियली युनियन ऑफ इंडियामध्ये दादरा अँड नगर हवेलीचा समावेश करण्यात आला. आता गोवा, दमण आणि दीव 1962ला 12वी घटनादुरुस्तीने युनियन टेरिटरी बनवण्यात आली. तर घटनादुरुस्ती का बरं आहे यामध्ये? इथे पण 10th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे. तर याचं रिझन आहे की त्यांना राज्यसभेमध्ये काही जागा द्याव्या लागतात, काही नॉमिनेशन असतात, त्याची तरतूद करण्यासाठी हे युनियन टेरिटरीज बनवलेल्या ह्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट दिलेल्या असतात. ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवा, गोवा हा फुल फ्लेज स्टेट झाला 1987मध्ये. आधीपर्यंत काय होता, युनियन टेरिटरीज होता फक्त आणि पोर्तुगीज टेरिटरी होत्या, पोर्तुगीज राज्यक्षेत्र होते, यावरती पोर्तुगीजांचा रूल होता, हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. पुदुचेरी फ्रेंचांनी आपल्याला 1954मध्ये ते हँडओव्हर केलं आणि 1962ला स्टेटहूड देण्यात आलं, त्याला युनियन टेरिटरी म्हणून दर्जा देण्यात आला. 14th अमेंडमेंट 1962. ठीक आहे. आता पुडुचेरी बघायचं, त्याला आधी पॉंडिचेरी म्हणायचे, आता पुडुचेरी म्हणतात. तर हे तुम्ही मॅपवर पाहिलं पाहिजे. मॅप ऑफ इंडिया हे साऊदर्न सेक्शन ऑफ मॅप आहे. माहे इज इन केरला, यानम इज इन आंध्र प्रदेश आणि कराईकल इज इन तमिळनाडू. मग 3 ठिकाणी ही एकच युनियन टेरिटरी आहे. ठीक आहे. तर ते मॅपमध्ये बघायला पाहिजे, थोडं क्युरियस होऊन.
ओके, नागालँडबद्दल बघू. नागा हिल्स आणि तुएनसांगचा एरिया आसामच्या एरियामधून घेऊन हा नागालँड प्रांत बनवला होता 1963ला. ठीक आहे, नागा मुवमेंट फार जोर धरला होता त्यांनी 1963 आणि 16वं राज्य बनलं. तसं हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश. आता हरियाणा हे हिंदी स्पीकिंग पॉप्युलेशन आहे आणि पंजाबी स्पीकिंग पॉप्युलेशन पंजाबमध्ये होतं. तर हिंदी लक्षात ठेवा. 17वं राज्य पंजाबचं विभाजन करून बनवण्यात आलं होतं. आता जर मॅपची होमोजिनिटी पाहिली तुम्ही तर वरती हिमाचल प्रदेश आहे, ठीक आहे, इकडे हरियाणा आहे, इकडे पंजाब आहे. तर अकाली दलची पण मागणी होती की सेपरेट होमलँड फॉर सिख्स. ठीक आहे, सिख लोकांसाठी त्यांना सेपरेट होमलँड पाहिजे होतं. मास्टर तारासिंग यांनी ती मुवमेंट, अकाली दलची मुवमेंट सांभाळली होती. शहा कमिशनच्या रिकमेंडेशननुसार 1966ला परत मग त्यांना सिख होमलँड म्हणून पंजाब देण्यात आला. हरियाणा हिंदी स्पीकिंग पॉप्युलेशन. आणि उरलेला जो हिमाचल प्रदेशचा भाग होता, युनियन टेरिटरी ऑफ हिमाचल प्रदेश, त्याला 18वं राज्य म्हणून 1971ला मान्यता देण्यात आली. 1971 हिमाचल प्रदेश. ओके, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. दिस इज नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. भारताचा हा नॉर्थ ईस्टर्न पार्ट आहे, म्हणजे पूर्वांचल. एक न्यूज चॅनलसुद्धा आहे की उभरता पूर्वांचल, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक नवीन इनिशिएटिव्ह आहे की टू कनेक्ट दिस अदर पार्ट ऑफ इंडिया विथ द नॉर्थ ईस्ट. ठीक आहे, ईशान्य भारतासोबत आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे सगळ्यांनी. ते एलिनेटेड फील करतात, कारण तिथं मला विचारलं की भारताचा भाग आहे, ते म्हणतात मुंबई कुठे, तर फॉरेनमध्ये म्हणतात, इंडियामध्ये. तर इतकं एलिनेशन त्यांच्यासोबत झालेलं आहे. ते स्पोर्ट्स पर्सन तिथून भरपूर येतात बघा. ठीक आहे, मणिपूर 19वं, त्रिपुरा 20वं आणि मेघालय 21वं राज्य आहे. आता सबस्टेट अंडर आसाम क्रिएटेड नेफा, नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी. तर नेफामध्ये कोण कोण येतं? मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. तुम्ही मॅप बघायला पाहिजे, 7 सिस्टरचा मॅप बघायला पाहिजे, त्यावरून हे लक्षात येतं. मिझोरम, अरुणाचल प्रदेशला काय केलं? सबस्टेट तयार केलं एक. आणि नंतर गोवा जेव्हा आपण बघत होतो गोवाबद्दल, तर गोवा 1987ला स्टेटहूड भेटलं. तसंच ह्या अरुणाचल प्रदेश आणि मिझोरमला पण स्टेटहूड भेटलं. आता हे एरियाज इम्पॉर्टंट काय आहेत? कारण चायनीज ऑक्युपेशन जास्त आहे त्या एरियामध्ये. ओके, सिक्कीमबद्दल बघायचं होतं. सिक्कीमबद्दल आर्टिकल 2A बद्दल पाहिलं होतं आपण. तर सिक्कीमची स्टोरी अशी आहे की बुद्धिस्ट मॉंग्स होते, चोग्याल आणि नामग्याल असे 2 डायनॅस्टी निर्माण झाल्या होत्या. त्यांनी हे राज्य निर्माण केलं होतं. 1947ला म्हणजे जेव्हा लॅप्स ऑफ ब्रिटिश पॅरामाउंटसी, म्हणजे त्यांचं वर्चस्व संपलं होतं, ब्रिटिशांचं क्राऊन गेलं होतं, त्यावेळेस इंडियाचा प्रोटेक्टोरेट म्हणजे आश्रित, ठीक आहे, किंवा रक्षित असा भाग होता. प्रोटेक्टोरेटचा अर्थ सिक्कीमचं डिफेन्स, त्यांचं एक्सटर्नल अफेअर्स आणि कम्युनिकेशन हे आपल्याकडे असायचं. दॅट इज कॉल्ड प्रोटेक्टोरेट. ठीक आहे, 35वी घटनादुरुस्ती 1974ला त्यांना असोसिएटेड स्टेट म्हणजे सहकारी राज्य ही नावाची नवीन कन्सेप्ट होती. सहकारी राज्य म्हणून आपण त्यांना विलीन करण्यात आला. तर आर्टिकल 2A बद्दल पाहिलं होतं आपण. त्याच्यामध्ये स्पेशल स्टेटस म्हणून प्रोटेक्टोरेट आणि असोसिएटेड विथ इंडिया अशी अमेंडमेंट करण्यात आली होती. आणि एक नवीन शेड्यूल ॲड केला होता, 10th. आपण जो बघितला तो शेड्यूल नाही, हा 10th म्हणून होता, तो नंतर रिपील करण्यात आला, म्हणजे काढून टाकण्यात आला भारतीय संविधानामधून. 1975मध्ये रेफरंडम घेण्यात आली. रेफरंडमबद्दल सांगितलं मी तुम्हाला. जनमत चाचणी एक असतं, प्लेबिसाइड रेफरंडम. याने जनमत चाचणीतून एखादा प्रदेश हा भारताचा भाग आहे की नाही हे ठरवण्यात येतं, किंवा त्या लोकांना स्वातंत्र्य असतं की तुम्हाला कोणाकडे जायचं आहे. ठीक आहे, तर सिक्कीम हा भारताचा इंटिग्रल अविभाज्य घटक झाला. 22वा राज्य तयार झालं. 36वी घटनादुरुस्ती 1975. आणि हे आर्टिकल बघा 371F. तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागासाठी 371 नावाचं आर्टिकल आहे. आणि याच्यामध्ये सब आर्टिकलसुद्धा आहेत काही. त्या सब आर्टिकलमध्ये F नावाचं जे आर्टिकल आहे ते सिक्कीमसाठी आहे. तर जेव्हा 370बद्दल बघतो आपण, 370 इज फॉर J&K, जम्मू अँड काश्मीरसाठी आहे. तसं सेम 371 हे मराठवाडा आणि विदर्भासाठी ABCDEFGH असे आर्टिकल्स आहेत.
ठीक आहे. तर त्याच्यापैकी एफ जे आहे ते सिक्कीमसाठी आहे. आणि अमेंडेड फर्स्ट अँड फोर्थ शेड्यूल. आता मला सांगा फर्स्ट शेड्यूलमध्ये काय आहे, तर राज्य युनियन अँड इट्स टेरिटरीबद्दल दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये या टेरिटरीचं नाव ॲड करण्यात आलं. आणि फोर्थ शेड्यूलमध्ये काय, तर राज्यसभेच्या सीट्सबद्दल देण्यात आलं आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं की नेफाबद्दल सांगितलं होतं, नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी. तर त्यावेळेस मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश ॲड करण्यात आले होते नेफा. ठीक आहे. तर आता काय, गोवा आधी जसं युनियन टेरिटरी होतं गोवा, आता त्याला फुल फ्लेज स्टेटचा दर्जा देण्यात आला आणि त्या नेफामधल्याला पण फुल फ्लेज स्टेटचा दर्जा देण्यात आला. आता याच्यामध्ये 23rd स्टेट आहे मिझोरम, अरुणाचल प्रदेश 24th स्टेट आहे, गोवा 25th स्टेट ऑफ इंडिया आहे. हा लेटेस्ट बघा 2000 साली 2000मध्ये छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड हे 3 प्रदेश बनले. छत्तीसगड हा MP मधून काढण्यात आला. तुम्हाला महाराष्ट्राचा मॅप आणि भारताचा मॅप व्यवस्थित बघायला पाहिजे, कारण त्यामध्ये होमोजिनिटी कळते तुम्हाला. जर मॅप व्यवस्थित असेल तर तुम्हाला हे कुणाकडून कोणत्या राज्यांमधून विभक्त झालं आणि तयार झालं नवीन ते तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही. तर MP मधून छत्तीसगड निर्माण करण्यात आला, उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड निर्माण करण्यात आला 27वा राज्य, झारखंड हा बिहारमधून निर्माण करण्यात आला. तेलंगणा मुवमेंट. ठीक आहे. तेलंगणाबद्दल आपल्याला माहिती आहे 2014मध्ये तेलंगणा निर्माण झाला आंध्र प्रदेशमधून आणि ते 29वा राज्य आहे लेटेस्ट. तर मला सांगा भारतामध्ये राज्य किती आहेत? सध्या तरी 28च राज्य आहेत. 2020ची गोष्ट चालली आहे. 28 राज्य आणि युनियन टेरिटरीज किती आहेत? इथे गफलत होईल बऱ्याच जणांची. युनियन टेरिटरीज सर्वांना वाटेल की एक तर 9 असेल, कोणी 7 म्हणेल, पण युनियन टेरिटरीज 8 आहेत. किती आहेत? देर आर 8 युनियन टेरिटरीज, 8. तर ते कसे ते पण आपण बघू. हे 29वा राज्य होतं तेलंगणा. 2 जून 2014 ही तारीख लक्षात ठेवा. तर 29 राज्य होते, त्यातलं एक राज्य गेलं, कोणतं? स्टेटहुड ऑफ जम्मू अँड काश्मीर निघून गेलं. तर राज्य किती राहिले? 28. ठीक आहे. युनियन टेरिटरीज होत्या 7. तर 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू अँड काश्मीरला राज्य काढून घेतलं, राज्याचा दर्जा काढून घेतला आणि युनियन टेरिटरीज बनवलं. सोबत लडाख पण बनवलं. आणि ह्या युनियन टेरिटरीजसोबत दादरा नगर हवेली आणि दीव आणि दमण यांची मिळून एकच युनियन टेरिटरी बनवली. कळलं? हे लक्षात राहू द्या. म्हणून 8च युनियन टेरिटरीज आहेत. दादरा आणि नगर हवेली आणि दीव आणि दमण ह्या दोन्ही मिळून एकच युनियन टेरिटरी बनवली आणि ह्या 2 ॲड केल्या त्याच्यामध्ये. म्हणजे आधी किती होत्या? 7. 7मध्ये 2 ॲड झाल्या, ह्या लडाख आणि जम्मू अँड काश्मीर, आणि एक डिमिनिश झाली म्हणजे एक कमी झाली, म्हणून 8 ह्या युनियन टेरिटरीज आहेत. लक्षात राहू द्या. हा मॅप बघून घ्या. लडाखचा एरिया इन्क्रीज केला म्हणजे नवीन युनियन टेरिटरी निर्माण केली आणि जम्मू अँड काश्मीरचा एरिया डिमिनिश केला. बरोबर का? हा मॅप व्यवस्थित बघून घ्या. लडाख आणि कुठल्या, तुम्हाला एक टास्क आहे की कुठल्या युनियन टेरिटरीमध्ये किती जिल्हे आहेत. जम्मू अँड काश्मीरमध्ये किती जिल्हे आहेत सध्या, लडाखमध्ये किती जिल्हे आहेत, त्यांचे गव्हर्नर्स आहेत का ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत, याची जरा क्युरियोसिटीनं माहिती काढा. ओके. आता नावं बदलली. 1950 साली युनायटेड प्रोव्हिन्स असं होतं. तर त्याला काय केलं? उत्तर प्रदेश. ठीक आहे. उत्तर प्रदेश 1950मध्ये. मद्रासचं तमिळनाडू, कोई सिख कोई जाट मराठा हर मद्रासी, हे गाणं नाही का? मद्रासी म्हणजे कोण? तमिळनाडू. तर मद्रास 1969 मद्रासचं तमिळनाडू. 1973 मैसूर दॅट इज कर्नाटका. आणि त्याच साली लक्कादेव, मिनिकॉय आणि आमीन देवी याचं लक्षद्वीप असं नाव ठेवण्यात आलं. लक्षद्वीप. 2006 नावं कुणाची बदलली? उत्तरांचल उत्तराखंडमध्ये कन्वर्ट केलं. पॉंडिचेरी इज पुडुचेरी. आता मुंबई आणि बॉम्बे, आता हे स्टेटबद्दल बोलत होतो आपण, हे राज्याची नावं चेंज केली. पण बॉम्बे, मुंबई हे स्थानिक अस्मितेचा प्रश्न आहे. आता बेंगालुरू हे नाव आहे, बँगलोर नाही.
ठीक आहे. त्यामुळं स्थानिक असमध्ये शहराचे नावं बदलण्याचं यामध्ये येत नाही, पण हे राज्यांची नावं बदलली आहेत. 2011मध्ये ओरिसा बिकम ओडिशा, त्यांची भाषासुद्धा ओडिसी आहे. ठीक आहे. हे आपलं होतं स्टेट्स, युनियन अँड इट्स टेरिटरी, राज्य व त्याचे राज्यक्षेत्र याबद्दल पाहिलं. याच्यावरती काही प्रश्न बघू आणि पुढच्या लेक्चरमध्ये पाहू त्याचे प्रश्न. आणि तुम्हाला क्युरियोसिटी म्हणून तुम्ही त्या इंडियाचा व्यवस्थित मॅप बघायला पाहिजे, जम्मू अँड काश्मीर व्यवस्थित ऑब्झर्व केलं पाहिजे, बाउंड्री डिस्प्यूट्स कुठे कुठे आहेत, गोरखालँडबद्दल तुम्ही माहिती घेतली पाहिजे. आणि ह्या पद्धतीने जर अभ्यास करत राहिले तर तुम्हाला व्यवस्थित खरंच यश मिळेल. ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फ्रॉम अग्नि अकॅडमी. बी विथ अस, शेअर दिस टू युअर फ्रेंड्स. आम्ही अन अकॅडमीवरती सुद्धा आहोत. थँक्यू सो मच.